उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छावा संघटनेचे विजयकुमार घाटगेंमध्ये चर्चा। माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री पदावरून काढा, नाहीतर पुन्हा आंदोलन करणार, घाटगेंची भूमिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये घेतली अमित शहांची भेट। 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डांचीही उपस्थिती। मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्रपक्षांकडे तीव्र नाराजी। निर्णय घ्यावाच लागेल, दोन्ही पक्षप्रमुखांकडे भावना व्यक्त। कारवाई न केल्यास कोडगेपणा तयार होईल, फडणवीसांची भूमिका। फडणवीस मुख्यमंत्री मात्र सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहांकडे। राऊतांचा निशाणा, तर कोकाटे, संजय राठोड, शिरसाट आणि योगेश कदमांची विकेट पडणार असल्याचाही दावा। विधानसभा अध्यक्षपदी बदलांचे संकेत। विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मंत्रिपद, तर नाराज सुधीर मुनगंटीवार नवे अध्यक्ष होणार। सामनातून दावा, पक्षाची इच्छा ती माझी इच्छा, नार्वेकरांची माझाला सूचक प्रतिक्रिया। 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवले। राऊतांचा आरोप, तर अमित साळुंखे नामक व्यक्तीला झारखंडच्या पथकाकडून अटक। साळुंखे शिंदेंच्या जवळचा असल्याचाही राऊतांचा दावा। मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी। मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिरा। मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो। 19 स्वयंचलित दरवाजे उघडले। लोकसभेत सलग 5व्या दिवशी गदारोळ। बिहार मतदार याद्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक। लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। त्र्यंबकेश्वर मंदिरात गाभाऱ्यासह 17 ठिकाणी गळती। अनेकदा पत्र लिहून देखील पुरातत्व विभागाकडून डागडुजी नाहीच। कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणीमध्ये महादेवी हत्तीणीसाठी हजारो ग्रामस्थ मध्यरात्री रस्त्यावर। गुजरातमधील वनतारा इथं हत्तीण नेऊ देण्यास ग्रामस्थांचा कडाडून विरोध। हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान। राजस्थानमध्ये शाळेची इमारत कोसळून 6 मुलांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी। 40हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती। उल्लू, अल्ट बालाजी, बिग शॉट्स, बुमेक सारख्या 25 ॲप्लिकेशनवर केंद्र सरकारची बंदी। अश्लील कंटेंट देत असल्यानं कारवाई। नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, इन्स्टा, फेसबुक सारख्या सोशल साईट्सनाही नोटीस। ब्रिटनच्या फलदायी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीवमध्ये। राष्ट्रपती मोहम्मद मोइझू यांच्याशी होणाऱ्या चर्चेत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर असणार भर। पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले सर्वाधिक काळ पदावर राहणारे दुसरे पंतप्रधान। पंतप्रधान म्हणून मोदींचा आजचा 4078वा दिवस। आता फक्त पंडित नेहरू मोदींच्या पुढे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।